नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणे सहज आणि सोपं होईल. आज आपण पाहणार आहोत 10वी इयत्ता आनंद हे त्यांचं पुस्तक आहे. संयुक्त संस्कृत पाहणार आहोत, म्हणजे ज्यांचा 40 मार्कांचा संस्कृतचा पेपर असणार आहे, ज्याला आपण हाफ संस्कृत सुद्धा म्हणतो, म्हणजे ज्यांचं अर्ध हिंदी आणि अर्ध संस्कृत आहे, त्यांच्याविषयी आज हा व्हिडिओ आहे. तर भरपूर जणांचं मला कॉमेंट आल्या होत्या की मिस हाफ संस्कृतसाठी तुम्ही व्हिडिओ बनवत जा, हाफ संस्कृतचा पेपर बोर्डाचा कसा सोडवायचा, त्याच्यासाठी अभ्यास कसा करायचा. तर त्यांच्यासाठी खास हा डेडिकेटेड व्हिडिओ आहे. जे संपूर्ण संस्कृतवाले आहेत ते हा व्हिडिओ अजिबात बघणार नाहीत, कारण यानुसार तुम्हाला तुमचा पेपर पॅटर्न येत नाही. त्यामुळे अजिबात कन्फ्यूज होऊ नका. फक्त ज्यांचं अर्ध संस्कृत आहे, हाफ संस्कृत आहे, त्यांनीच हा व्हिडिओ पाहायचा आहे. ओके. आपण हाफ संस्कृतला संयुक्त संस्कृत किंवा कंपोसाइट संस्कृत असं सुद्धा म्हणतो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर संयुक्त संस्कृतच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला 40 पैकी 40 मार्क मिळवायला सोपं होणार आहे. ठीक आहे. आता समजून घ्यायचं आहे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट, की या व्हिडिओमध्ये संयुक्त संस्कृत 10वी पाठ्यपुस्तकाचा अभ्यास आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा कसा, याच्यावर आपण लक्ष देणार आहोत. आता बघा, भरपूर मुलं जे आहेत ना, ते पुस्तक ओपन करतात, एका पानावरून दुसऱ्या पानावरून, दुसऱ्या पानावरून तिसऱ्या पानावर, असं प्रत्येक पानोपानी जाऊन अभ्यास करतात. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की तुमचं जे 10वीचं पुस्तक आहे संस्कृतचं, त्या प्रत्येक पानावरून तुम्हाला परीक्षेला 40 मार्काच्या पेपरचा क्वेश्चन विचारला जात नाही. पुस्तकामध्ये अधिकाधिक माहिती असते, समजावून सांगितलेलं असतं, पण परीक्षेतला आपल्याला पेपरच्या पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागतो. आणि जर तुम्ही परीक्षेचा पेपर पॅटर्न पाहिला तर त्याच्यामध्ये भरपूर असे टॉपिक आहेत जे तुमच्या पुस्तकात आहेत, पण परीक्षेमध्ये ते अजिबात येत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फक्त 10वीचा अभ्यास करताना, संस्कृतचा अभ्यास करताना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करा, की तुमचा पेपरचा पॅटर्न कसा आहे त्यानुसार तेवढाच अभ्यास करा. जास्त एक्स्ट्राचा अभ्यास तुम्ही करू नका, कारण आपण या वेळेला यावर्षी 10वीच्या वर्षी आपल्याला जास्त करून मार्क महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर इथे मी तेच लिहिलेलं आहे की भरपूर मुलांचा मला एक प्रश्न पण असतो की मिस या पानावरून काय विचारलं जाणार आहे, किंवा मिस या पानावरून काय विचारलं जाणार आहे परीक्षेत. तर अशी भरपूर संस्कृतच्या पुस्तकात पानं आहेत जी फक्त शिकवण्यासाठी आहेत, परीक्षेला त्याच्यातून काहीही विचारलं जात नाही. ओके, क्लिअर आहे तुमचं हे. आता आपण 40 मार्कांचा जो तुमचा पेपर आहे त्याचं डिव्हिजन कसं आहे, विभाग कसे पाडलेले आहेत ते आपण पाहूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यांचं अर्ध संस्कृत आहे, हाफ संस्कृतवाल्यांना परीक्षेत 40 पैकी 40 काढणं हे अतिशय सोपं आहे आणि भरपूर मुलं 40 पैकी 40 काढतात. ठीक आहे. तर पहिला जो विभाग आहे तो तुम्हाला 6 मार्कांसाठी असतो आणि पहिल्या विभागाला आपण काय म्हणतो, सुगम संस्कृत असं म्हणतो. आता याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे, तर 3 मार्क 3 गुण हे आपल्याला चित्रपदकोश याच्यासाठी आहेत, 2 मार्क संख्या लेखनासाठी आहेत आणि 2 मार्क जोड्या लावासाठी आहेत, समयच्या घड्याळाच्या जोड्या लावायला आहेत. तर प्रत्येक टॉपिक कसा करायचा ते पण मी इथे लिहिलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं चित्रपदकोश, याला आपण भरपूर अंडर एस्टिमेट करतो. अरे काय चित्र काय पाठ करायची, ते तर एकदम सोपं आहे, एका नजरेत पण माझे पाठ होतात. पण लक्षात घ्या, ही चित्र तुम्हाला संस्कृत भाषेत लिहायची, त्याच्यामुळे काना, मात्रा, वेलांटी, उकार, हलंत, विसर्ग सगळं बारकाईने बघायचं आहे. आणि मी मुलांना नेहमी ॲडवाईस करते की तुम्हाला चित्रपदकोश हा लिहून लिहून पाठ करायचा आहे, हा ओरली पाठ करायचा नाही. जे पालक मुलांचा अभ्यास घेतात त्यांना पण मी हे आवर्जून सांगेन की चित्रपद कोशामध्ये जी काही चित्रांची नावं आहेत ती मुलांकडून लेखी करून घ्या. त्यांच्याकडे ओरली ही नावं करून घेऊ नका. ओरली ते पटापट खूप चांगलं उत्तरं देतात, पण जेव्हा लेखनाचा विषय येतो तेव्हा त्यांचे खूप अशुद्ध लेखन येतात आणि परीक्षेला आपल्याला लेखनाचे मार्क आहेत, कारण ती लेखी परीक्षा आहे. बरोबर. सो पेज नंबर 1, 2 आणि 3 या 3 पेजवर जेवढी चित्र आहेत त्याच्यातून तुम्हाला चित्र विचारली जाणार आहेत. 4 चित्र विचारली जातात, त्यापैकी 3 आपल्याला लिहायचे आहेत. पण मी इथे नेहमी मुलांना ॲडवाइस देते की तुम्ही एक्स्ट्रा सोडवून या,
कारण कधी कळत न कळत आपल्याकडून वेलांटी चुकते, उकार चुकतो, हलंत द्यायचा राहतो, त्यामुळे एक्स्ट्रा सोडवून यायचं आहे. अजून एक मुलांचा क्वेश्चन असतो की मिस चित्रपट कोशामध्ये 10वीची चित्र येणार आहेत का, की 8वी 9वीची पण चित्र येणार आहेत? तर अजिबात नाही, 10वीचीच चित्र येणार आहेत. ओके, सो चित्रपट कोशामध्ये तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळालेच पाहिजे. दुसरा प्रश्न जो असतो तो संख्या असतो. तुम्हाला कधी कधी नंबर दिला जाईल आणि संख्या अक्षरात लिहायला सांगतील, कधी कधी अक्षरात लिहिलं जाईल आणि तुम्हाला नंबर लिहायला येईल, बरोबर. सो 1 ते 100 संख्या ज्या आहेत त्या तुमच्या पाठ असायला पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला अचूक लिहिता आल्या पाहिजे. त्याच्यामुळे 1 ते 100 संख्या पण तुम्हाला लिहूनच पाठ करायचे आहेत. जे जे संस्कृतच्या पेपरमध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहायचं आहे ते सगळं लेखी प्रॅक्टिस करायची आहे. ओरली प्रॅक्टिस करून त्याचा काही फायदा नाही आहे. नंतर शेवटी 2 मार्कांना आपल्याला घड्याळ येतं, टाइम येतं मॅच द कॉलम करण्यासाठी. तर अतिशय सोपं आहे. जर 15 मिनिट्स असेल तर आपण सपाद म्हणतो, 30 मिनिट्स असेल तर सार्ध म्हणतो, 45 मिनिट्स झालेले असतील तर पादोन म्हणतो, 50 मिनिट्स झाले असेल तर दशोन म्हणतो, 55 मिनिट्स झालेले असेल तर पंचोन म्हणतो, बरोबर. आता मी इथे लिहिलेलं पण आहे की जेव्हा पण तुम्ही 45, 50 आणि 55 म्हणजे पादोन, दशोन आणि पंचोनवर जेव्हा तुमची मिनिटं असतात तेव्हा तुम्हाला तास काटा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला दिलेलं पण आहे बघा या चित्रामध्ये. इथे काय झालेलं आहे, 4:45 झालेली आहेत, 4:45 झालेलं आहे, ज्याला आपण मराठीत कसं म्हणतो, 4:45. मराठीत पण आपण काय करतो, जरी 4 दिसत असले तरी मराठीत आपण बोलताना 4:45 म्हणतो, 1 तास पुढचा काटा बोलतो की नाही. सेम गोष्ट तशीच आहे. 45ला आपण पादोन शब्द आहे जे मी इथे सांगितलेलं आहे आणि 4च्या पुढचा नंबर काय आहे, 5. सो पंचवादनम. टाइम लिहिताना, वेळा लिहिताना नेहमी मिनिट काटा आधी लिहिला जातो आणि तास काटा नंतर लिहिला जातो कुठल्याही बाबतीमध्ये. जर मी तुम्हाला म्हणतं 1:05 झालेली आहेत तर मिनिटं किती आहेत, 5 मिनिटं. मग 5 आधी येणार, पंच अधिक, अधिक म्हणजे 5 मिनिटं एक्स्ट्रा झालेली आहे. सो पंचाधिक संधी झालेली आहे आणि हा जो 1 आहे तो तास काटा आहे तो आपण नंतर लिहिलेला आहे. तर मेन म्हणजे टाइम म्हणजे जी वेळ आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त विचार करण्याची गरजच नाही आहे, कारण तुम्हाला हे मॅच द कॉलमसाठी येणार आहे, जोड्या लाभासाठी येणार आहे. सो तुम्हाला लगेच समोर ओळखता येतं की हे कुठलं आहे. फक्त तुम्ही कन्फ्यूज कुठे होऊ शकता, तर 45, 50 आणि 55, कारण तिथे 1 तास पुढचा नंबर घेतला जातो. म्हणजे जर इथे 4 असेल तर इथे लिहिताना 5 लिहिणार, इथे जर 5 असतं तर इथे लिहिताना 6 आलं असतं. ओके, सो हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर विभाग 1 मध्ये 6 पैकी 6 मार्क तुम्ही मिळवू शकता, याच्यामध्ये काहीच चुकलं नाही पाहिजे तुमचं. ठीक आहे. आता विभाग 2 जो आहे तो 14 गुणांसाठी असतो. तर विभाग 2 14 गुण हे कसे डिवाइड केलेले आहेत तर आपण इथे बघूया. तुम्हाला तुमच्या संपूर्ण पुस्तकामध्ये 4च चॅप्टर्स आहेत, म्हणजे 4च धडे आहेत, बरोबर. तर त्या 4 धड्यांपैकी कुठल्याही 2 धड्यातून तुम्हाला 2 पॅरेग्राफ येणार आहेत. आता यात सुद्धा मुलं मला विचारतात, मिस तुम्ही सांगा ना इम्पॉर्टंट धडा कोणता आहे. तर बाळांना तुम्हाला फक्त 4च धडे आहेत, तर 4ही महत्त्वाचे धडे आहेत. 4ही धड्यांच्या स्टोरीज एकदम डोक्यात फिट्ट करून, मूवीज कसं आपल्या डोक्यात असतं की अरे हां, कधी विचारलं, कधी किती वर्षांनी विचारलं तरी तो मूवी कसा आठवतो, त्यातले सीन कसे आठवतात, ती स्टोरी कशी आठवते, तसं तुम्हाला प्रत्येक धड्याची स्टोरी ही लक्षात असली पाहिजे. 4च धडे, तर कुठल्याही 4 धड्यांपैकी 2 धड्यातून तुम्हाला एक एक असा पॅरेग्राफ येणार आहे 4-4 मार्काला. ठीक आहे. सो पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ, दोन्ही पॅरेग्राफ तुम्हाला 4 मार्कांना 4 मार्कांना असं 8 मार्कांना असणार आहे. तर स्वरूप दोघांच्या प्रश्न उत्तराचं सेमच असणार आहे. छेद 1 हा 4 मार्काला आहे, तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो 2 मार्कांसाठी असतो तो असतो अवबोधन. अवबोधन म्हणजे आपल्याला त्याच्यातूनच निवडायचं असतं. तर अवबोधनामध्ये 3 क्वेश्चन असतात युज्युअली. एक असतो पर्याय निवडा, म्हणजे ऑप्शन निवडायचं असतो, ते तुम्हाला लगेच वरती पॅरेग्राफ दिले त्याच्यातूनच शोधून लिहायचं, अतिशय सोपा प्रश्न असतो. दुसरा एकवाक्यन असतो, तोही अतिशय सोपा असतो, तो पण आपल्याला परिच्छेदामध्ये इझिली मिळतो. आणि तिसरा क्वेश्चन तुमचा अमरकोश असेल किंवा इतर कुठला तरी क्वेश्चन इथे रिप्लेस होतो. जर अमरकोश, आता अमरकोश करायचा का मुलं विचारतात, तर हो अमरकोश तुम्हाला करायचं आहे. तुमच्या पुस्तकात पेज नंबर 77वर अमरकोश आहे. तर अमरकोशामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द दिले जातात. तर तुम्हाला 4-5 समानार्थी करायचे नाही आहे. तुम्हाला कुठलाही जो एक सोपा वाटतोय, जो सेम नसला पाहिजे, प्रश्न पण सेम आहे, म्हणजे जलम आहे आणि त्याच्या अमरकोशामधले पण जलमच पाठ करते असं नाही करायचं आहे. सो जलम त्याच्यामध्ये भरपूर शब्द आहेत, तर त्याच्यापैकी तुम्हाला नीर वाटलं आहे तर त्या नीर लक्षात ठेवा, एकच लक्षात ठेवायचं. सो अमरकोश तुम्हाला पाठ करायचा आहे.
त्याच्यानंतर मग इथे 3 प्रश्न विचारलेले होते तुम्हाला, पर्याय निवडा, एका वाक्यात आणि अमरकोश. त्यापैकी कुठलेही 2 लिहायचे. इकडे पण मी मुलांना सांगते तुम्ही एक्स्ट्रा लिहून या. शब्दज्ञानम हा दुसरा क्वेश्चन असतो, तो सुद्धा 2 मार्कांना असतो. शब्दज्ञानम या कॅटेगरीमध्ये युजली तुम्हाला काही ना काही गोष्टी शोधायला सांगितल्या असतात. जसं की इथे पूर्वकालवाचक शोधायला सांगतात. पूर्वकालवाचक शोधा म्हणजे त्वांत लेबंत काही शोधलं तरी चालतं. कधी कधी स्पेसिफिकली सांगितलं जातं आपल्याला की फक्त त्वांत शोधा, फक्त लेबंत शोधा. मग त्यावेळेला फक्त त्वांत किंवा लेबंत असं स्पेसिफिकली शोधावं लागतं. पण जेव्हा पण पूर्वकालवाचक असं सांगितलं जाईल ते तुम्ही दोघांपैकी काहीही शोधत तरी चालणार आहे. कधी कधी इथे विभक्ती शोधायला पण प्रश्न तुम्हाला दिला जातो. नंतर विशेषण शोधायला दिलं जातं आणि प्रश्न निर्माणम कुरुत असा इथे एक क्वेश्चन असतो व्याकरणाचा. आता परिच्छेद 2. परिच्छेद 2मध्ये काय असतं तर तुम्हाला परत इथे तोच असतो, तोच पॅटर्न आहे, सेम पॅटर्न आहे की इथे जसं पर्याय निवडा होतं इथे मोठं वाक्य निवडायचं असतं आणि इथे छोटे शब्द निवडायचे असतात. पण पर्याय निवडा सेमच असतं. नंतर इथे जसं एका वाक्यात विचारलं गेलेलं आहे तसंच इथे पण एका वाक्यात विचारलं गेलेलं आहे. आणि इथे जसं अमरकोश विचारला तसं इथे तुम्हाला एक प्रश्न देणार की कस्मात पाठात, म्हणजे हा जो पॅरेग्राफ जो काही तुम्हाला दिलेला असणार आहे तो कुठल्या चॅप्टरमधून घेतलेला आहे. तर तुमचे चॅप्टर किती आहेत मी मगाशी सांगितलं तुम्हाला फक्त 4 चॅप्टर आहेत. तर 4ही चॅप्टरची नावं तुम्हाला अचूक लिहिता आली पाहिजेत तरच तुम्हाला इथे मार्क मिळतील. त्याच्यामुळे 4ही धड्यांची नावं लिहून पाठ करा. कितीही ओव्हर कॉन्फिडंट असलं, अरे नाही नावं काय लिहायची, नावं तर आमची अशीच पाठ आहे, आम्ही कशाला लिहून प्रॅक्टिस करू, पण तरी लिहून प्रॅक्टिस करायची. कारण परीक्षेला आपल्याला थोडंसं गोंधळायला होतं, विसर्ग होता की नव्हता, हलंत होता की नव्हता. त्याच्यामुळे मेक शुअर तुम्ही 4ही धड्यांची नावं लिहून प्रॅक्टिस करा. आणि जसं इथे शब्दज्ञान 2 मार्काला होतं तसं इथे शब्दज्ञानच्या जागी जालरेषा 2 मार्काला येते. आणि जालरेषा ह्या धड्यांखालच्याच असतात. त्याच्यामुळे 4ही धड्याखालच्या ज्या जालरेषा आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित पाठ करून जायचं आहे, प्रिपेअर होऊन जायचं आहे. आणि जी डिझाईन क्वेश्चन पेपरमध्ये तीच सेम डिझाईन आन्सर शीटमध्ये तुमच्या असली पाहिजे. जिथे रिकाम्या जागा आहे तिथे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे, ठीक आहे, परीक्षेला. आणि अंडरलाईन वगैरे किंवा कॉलम आखणं हे सगळं पेनाने करायचं आहे, पेन्सिलने करायचं नाही. तिसरा जो प्रश्न असतो हे झाले 4 मार्क 4 मार्क 8 मार्क इथे झाले. आता 14 मार्कचा हा पूर्ण सेक्शन आहे. तर उरले आपले 6 मार्क. त्याच्यापैकी 4 मार्क हे तुम्हाला सरलार्थसाठी आहेत. सरलार्थ म्हणजे काय तर तुम्हाला संस्कृत नाट्य हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये 2 नाटकं आहेत. एक अभिज्ञान शाकुंतलम आहे आणि एक कर्ण आणि शक्र हे नाटक आहे. आणि नदीसूक्त नावाचा एक चॅप्टर आहे. तर हे 2 नाटकं किंवा नदीसूक्त यापैकी एक पॅरेग्राफ, एक परिच्छेद तुम्हाला दिला जातो संस्कृत भाषेत आणि तो तुम्हाला तुमच्या मराठी भाषेत किंवा इंग्लिश मीडियममध्ये असेल तर इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. आता भरपूर मुलं काय म्हणते ठीक आहे आम्ही परीक्षेला जो पॅरेग्राफ येईल तो आम्ही पाहू त्यावेळेला आणि ट्रान्सलेट करू. तर तसं नाही करायचं. तुम्हाला ट्रान्सलेशन रट्टा मारून पाठ करून जायचं आहे. तुम्ही म्हणाल नाही मी तिथे जाईन, वाक्य बघेन, मी माझं ट्रान्सलेशन बनवेन, तर गेले तुमचे मार्क पाण्यात. कारण आपण जेव्हा ट्रान्सलेशन असं लिहितो तेव्हा आपण काळ बदलतो, कळत नकळत वचन बदलून टाकतो आणि सगळा गोंधळ होतो. सो ट्रान्सलेशन म्हणजे सरलार्थ मस्ट बी एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट. तुम्ही त्याच्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे सरलार्थ पाठ करून जायचं. आणि हे तुमच्या जर तुम्ही मराठीत असाल तर मराठीत पाठ करा, इंग्लिशमध्ये असाल तर इंग्लिशमध्ये पाठ करा. आणि हे तुम्हाला लिहून पाठ नाही करायचं, हे तुम्ही ओरली केलं तरी चालणार आहे. कारण संस्कृतच्या पेपरमध्ये आपण हे संस्कृतमध्ये न लिहिता मराठी किंवा हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये लिहिणार आहोत. त्याच्यामुळे हे फक्त ओरली केलं तरी चालणार आहे. आता बघा संस्कृत नाट्यमध्ये पेज नंबर 33वर एक नाटक आहे दुष्यंत आणि वैखानसचं आणि शक्र आणि कर्णाचं. तर ही 2 नाटकं तुम्ही पाठ करा, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही तोंडपाठ करा. आणि मी म्हणेन की नदीसूक्त तुम्ही पाठच करू नका, कारण इथे पण तुम्हाला ऑप्शनला क्वेश्चन येतात. 2 नाटकांपैकी कन्फर्म एक नाटक येणार आणि दुसरं एक नदीसूक्तातून येणार. तर माझं काय म्हणणं आहे की नदीसूक्त तुम्ही करूच नका. तुम्ही म्हणाल मीच 2 नाटकं करायची त्याच्यापेक्षा एक नदीसूक्त करतो की आम्हाला ते सोपं पडतं आहे. तर लक्षात घ्या जरी नाटकं 2 असली तरी त्यांची जी वाक्यरचना आहे ती छोटी छोटी आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायला इझी पडतात. पण नदीसूक्त हा जरी एकच चॅप्टर असला तरी त्याची वाक्यरचना ही लांब आणि मोठी वाक्य आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते पाठांतर करून लक्षात ठेवायला थोडंसं कठीण होईल. प्लस नदीसूक्तामध्ये मध्ये श्लोक येतात आणि नाटकांमध्ये श्लोक येत नाही आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 2 नाटकांचं भाषांतर जे आहे ते पाठ करून ठेवा, मराठीवाल्यांनी मराठीमध्ये आणि इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमध्ये.
आणि तुम्ही नदीसुक्त करू नका, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आता ह्याच्यामध्ये ना काही शाळांचे शिक्षक ना मुलांना उगाच घाबरवतात की नाही दोन्ही पॅरेग्राफ नदीसुक्तचे आले तर. अरे कसे येणार दोन्ही पॅरेग्राफ नदीसुक्तचे? नाही येणार. मग त्या नाटकांना काही वेटेजच नाही राहिलं. मग मुलांनी वर्षभर नाटकं का वाचली जर परीक्षेत त्याच्यातून प्रश्नच येणार नव्हता तर? कळते तुम्हाला लॉजिक? त्याच्यामुळे नदीसुक्तचे दोन्हीही पॅरेग्राफ विचारले जाणार नाही, एक कन्फर्म तुम्हाला नाटक विचारलं जाणार. सो दोन्ही नाटकांचे भाषांतर खूप चांगले पाठ करा. ओके. आणि पहिलं नाटक जे आहे ते मी यूट्यूबवर अपलोड पण केलेलं आहे इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी. आणि तुम्ही हे डायजेस्टमधून तुम्ही जे काही गाईड वापरता त्याच्यातून तुम्ही डिट्टो भाषांतर पाठ केलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे म्हणतील मीच नाही, आमच्या शिक्षकांना, आमच्या बाईंना, सरांना गाईडमधली उत्तरं आवडत नाही. तर ही उत्तर नाही, हे भाषांतर आहे. हे कुठल्याही गाईडचं तुम्ही बघाल तर सेमच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाठ केलं तिथून तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न जो आहे तो 2 मार्काला तुमचा असतो माध्यम भाषा उत्तर. माध्यम भाषा उत्तरामध्ये बघा तुम्हाला 4 चॅप्टर आहेत. 4 चॅप्टरमध्ये धड्याखालूनच माध्यम भाषेचे प्रश्न विचारले जातात. तर टोटल मी जर काउंट केलं तर तुमच्या 4 धड्यांमधून 7च प्रश्न निघतात आणि ते 7 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तोंडपाठ करायची आहेत. इथे पण तुमचं उत्तराचं स्वरूप हे कसं असलं पाहिजे? पहिली तुमची प्रस्तावना असली पाहिजे, मग तुमचं मुख्य उत्तर असलं पाहिजे आणि मग शेवट करताना एक ओळ असली पाहिजे, सिंपल साधी. बरोबर. तर ही 7ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला तोंडपाठ करायचे आहेत. याच्यामध्ये पण तुम्ही गाईडमधून ही उत्तरं केली तरी काहीही हरकत नाही. पण गाईडमध्ये काही गाईड्समध्ये प्रस्तावना दिलेल्या नसतात, डायरेक्ट मुख्य उत्तर दिलेलं असतं. तर प्रस्तावना तुम्हाला बनवून लिहायची आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये ना संस्कृत नाट्य जी नाटकं होती त्यामध्ये सुद्धा त्या खाली भाषा अभ्यासमध्ये पण माध्यम भाषाचे प्रश्न आहेत. तर ते तुम्हाला करायचे नाही आहेत, कारण ऑलरेडी 2 नाटकं सरलार्थ लेखनासाठी विचारली गेलेली आहेत. त्यांचं 4 मार्क डन झालेले आहेत. त्याच्यामुळे परत इथे मला वाटत नाही की ते विचारले जातात. आणि विचारले गेलेच. तुम्ही म्हणाल की नाही मिस गेल्या वर्षी तर विचारला गेलेला, पण लक्षात घ्या इथे तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार. 2 पैकी कुठलाही एक सोडवायचं आहे. तर त्या 2 पैकी एक हा कन्फर्म इतर चॅप्टर्सच्या मधूनच आलेला असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की काम वाढवू नका, संस्कृत नाट्याचे माध्यम भाषा करू नका, पण बाकी सगळ्या धड्यांचे म्हणजे टोटल 7 जे माध्यम भाषा उत्तरत आहे ते तुम्ही पाठ करा. आता इथे पण तुम्हाला 14 पैकी 14 मार्क मिळू शकतात. इथे फक्त परीक्षेत मार्क टीचर कुठे कट करू शकते? तर माध्यम भाषा उत्तरामध्ये. जर टीचर सॅटिस्फाईड झाली नाही उत्तराला बघून तर ती इथे तुम्हाला कुठेतरी 2 पैकी 1.5 मार्क देणार किंवा 1 मार्क देणार. म्हणून फक्त इथे तुमचे मार्क थोडेफार कमी होऊ शकतात. अदरवाईज तुमचे कुठेच मार्क कमी होत नाही जर तुमचा अभ्यास चांगला असेल तर. पुढचा विभाग जो आहे तो विभाग नंबर 3 10 गुणांसाठी आहे. तो पद्यवर बेस आहे. पद्य म्हणजे कविता. तर तुम्हाला पूर्ण 10वीच्या पुस्तकात 3 कविता आहेत, सूक्तिसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्य. सो चित्रकाव्यम शेवटची कविता तुम्ही पूर्णपणे सोडून दिलीत तरीही चालणार आहे, काहीही प्रॉब्लेम नाही पाठांतराच्या बाबतीत. कविता पाठांतराच्या बाबतीत. ओके. एका वाक्यात प्रश्नोत्तरांच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी. तर तुम्हाला 4 मार्कांसाठी 4 श्लोक किंवा 3 श्लोक असे मिक्स कवितांचे दिले जातात. असं नाही की फक्त सूक्तिसुधा कवितेचे श्लोक येतील. तर सूक्तिसुधेचा 1 श्लोक असेल, चित्रकाव्यमचा 1 श्लोक असेल, युग्ममालाचा 1 श्लोक असेल, असं कंबाईन करून तुम्हाला तिथे कडवी दिली जातात कवितांची. आणि त्याच्यावर तुम्हाला विचारलं जातं एकवाक्येनं विशेषण विशेष शोधा. जालरेखा दिली जाते. आता जालरेखा कवितांखालचीच असणार आहे भाषा अभ्यासातल्या, तर नीट करा. किंवा तुम्हाला एखादी विभक्ती शोधायला सांगतील किंवा तुम्हाला संधी करायला सांगतील किंवा संधी केलेली असेल तर तोडायला सांगतील. रिकाम्या जागांमध्ये असणार आहे. तर अशा प्रकारचे 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि त्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. तर तुम्हाला जे सोपे वाटतात ते 4 सोडवा आणि तुम्हाला 4 पैकी 4 मार्क इथे आरामात मिळतात. काही मार्क कट होत नाहीत जर उत्तरं बरोबर असतील तर. नेक्स्ट आहे 4 मार्क पुन्हा आहेत श्लोक पूर्ण करायला. तर इथे मी तुम्हाला लिहिलेलं पण आहे सूक्तिसुधा आणि युग्ममाला या 2च कविता लिहून, कारण हे संस्कृतमध्ये लिहायचं आहे की नाही आपल्याला, सो लिहून पाठ करा. चित्रकाव्यम ही कविता नाही पाठ केली तरी चालणार आहे, कारण इथे ऑप्शन्स असतात. सो ऑप्शनमध्ये तुम्ही चित्रकाव्यम कविता इझिली सोडून देऊ शकता. पण सूक्तिसुधा आणि युग्ममाला हे संपूर्ण व्यवस्थित करायचं आहे पाठ, तरच तुम्ही चित्रकाव्यम स्किप करू शकता. नंतर आहे तुम्हाला सरलार्थ. जसं धड्याला सरलार्थ होतं
नाटकं आणि नदीसूक्त, तसं कवितांचा पण तो सेम क्वेश्चन असतो. तर इथे 2 कविता आहेत, फक्त आणि फक्त सरलार्थ लेखन विचारलं जातं त्याच्यावर. तर वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म या 2 कविता आहेत, ज्याच्यावर तुम्हाला काय असतं, सरलार्थ म्हणजे तुम्हाला त्या कवितांचा अर्थ लिहायचा असतो. त्या कविता पाठ करायच्या नसतात. भरपूर पॅरेंट्स मला विचारतात, मिस वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म पण कविता पाठ करायची आहे ना? नाही पाठ करायची कविता, कवितेचा अर्थ पाठ करायचा आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे सांगेन की वाचन प्रशंसा किंवा मानवता धर्म या दोन्ही कवितांपैकी फक्त आणि फक्त एकाच कवितेचा अर्थ पाठ करा, बस आहे तेवढं. कारण तुम्हाला प्रश्न ऑप्शनमध्ये विचारला जातो, जिथे तुम्ही मानवता धर्म नाही केलात तरी पण तुम्ही इझिली ते स्किप करू शकता, काहीही तुम्हाला बॉदर होणार नाही, त्रास होणार नाही. सो अशा प्रकारे इथे तुम्हाला 10 मार्क आपले होतात. आता उरतात किती, फक्त शेवटचे 10 मार्क. 30 मार्कांचा पेपर झालेला आहे. आता 30 मार्कांमध्ये कुठे एवढं वाटलं का व्याकरण, कुठेच वाटलं नाही. प्रश्न निर्माण करून सोडलं तर. आता व्याकरण आपल्याला शेवटचं जे आहे, शेवटचं सेक्शन विभाग 4 ते 10 मार्काला आहे. तर त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो आहे पृथक्करणम. पृथक्करणम याचा अर्थ काय, वेगवेगळं करा. ओके. सो तुम्हाला पहिलं जे असतं वेगळं करायला सांगतात ते आहे नामतालिका, म्हणजे नाम आणि सर्वनाम. तुम्हाला मिक्स शब्द दिले जातात, त्याच्यात काही नाम असतात, काही सर्वनाम असतात. तर काही जणांना नामच कळत नाही, नाम आणि सर्वनाम क्या होता है मीन्स असं विचारतात. तर नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारलेला हाक. जसं की मला कोणी म्हटलं सोनाली इकडे ये, सोनाली हे नाम झालं. पण जर मला कोणीतरी असं म्हटलं तू इकडे ये, तर तू हे माझं नाव आहे का, नाही. पण माझ्या नावाच्या रिप्लेसमेंटसाठी आपण तू शब्द वापरला की तू इकडे ये, तर तू हे झालं सर्वनाम. तर तुम्हाला ते वेगळं वेगळं करायचं. तुम्हाला 5 शब्द दिले जातात, त्याच्यापैकी कुठलेही 4 तुम्हाला तिथे हे करायचं, डिस्टिंग्विश करायचं, वर्गीकरण करायचं त्याचं. आणि अतिशय सोपा प्रश्न असतो. दुसरा प्रश्न जसा असतो तो आहे क्रियापद आणि धातुसाधित विशेषणं वेगळी करायची. हे पण सेम सिनॅरिओमध्ये असं 5 दिलेले असा शब्द, त्यापैकी कोणतेही 4 शब्द तुम्हाला क्रियापदामध्ये आणि धातुसाधितमध्ये वेगवेगळे करायचे. आता ह्याच्यामध्ये मुलं म्हणतात मीच क्रियापद कळतं पण धातुसाधित कळत नाही. तुम्हाला दोघांपैकी एक कळतं आहे ना, तुम्हाला क्रियापदं ओळखता येत आहेत ना, मग क्रियापदं तुम्ही लिहून घ्या ना आधी, मग उरलेली काय असणार आहेत, धातुसाधित विशेषणं. कळलं. याबद्दल आपण डिटेल व्हिडिओ करणारच आहोत. मी आज फक्त ओव्हरऑल स्वरूप दाखवते. नंतर हा प्रश्न असतो 4 मार्काला, हे तर आपल्याला इझिली मिळून जातात. नंतर आपला परत 4 मार्कांचा क्वेश्चन असतो, तो असतो निर्दिष्टा हा कृती करू. आता म्हणजे खाली दिलेल्या कृती करा. तर कृती किती आहेत टोटल, 1 2 3 4 कृती आहेत. ते काय म्हणतात की 4 कृती आहेत, पण त्या 4 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला करायच्या आहेत, ज्या की 4 मार्काला असणार आहे. म्हणजे बघा इथे तुमची मज्जाच मज्जा आहे. तर इथे मी मुलांना काय सांगते की तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी हा प्रश्न कधीच स्किप करायचा नाही. हा अतिशय सोपा असतो आणि तुम्हाला मंजुषा दिली जाणार, म्हणजे तुम्हाला त्या कंसातून शोधायचं आहे की कोणतं वाक्य समानार्थीला आणि कोणतंच विरुद्धार्थीला. सो हे 2 मार्क इझिली मिळतात. अजून सोपा जो प्रश्न असतो तो असतो समास. समासामध्ये तुम्हाला जोड्या लावा टाईपमध्ये समास विचारला जातो. त्यामुळे जर तुमचं समासाचं थोडंसं बेसिक क्लिअर झालं तर तुमचा इथे इझिली प्रश्न जातो, म्हणजे रायटिंग मिस्टेक होत नाहीत. ठीक आहे. मी हे 2 प्रश्न का सांगितले, कारण तुम्हाला काय सांगतात ती लोक की कोणतेही 2 प्रश्न सोडवा 4 मार्कांसाठी. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही समास सोडवा आणि समानार्थी विरुद्धार्थी सोडवा, कारण त्याची उत्तरं तिथेच आहेत प्रश्नपत्रिकेत. तुम्हाला फक्त बरोबर ती लिहायची आहे, त्याच्यामुळे तुमची रायटिंग मिस्टेक इथे अजिबातच होणार नाही. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 2 क्वेश्चन असतात, संख्या विशेषण आणि योग्य पर्याय निवडा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कर्तृवाच्य, कर्मवाच्य, त्वम, भवान, विशेषण असे प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पण मी म्हणते की कशाला एक्स्ट्रा मेहनत घेता, तुम्ही हे करूच नका. ठीक आहे. काही अडणार आहे का, काहीच अडणार नाही, हे नका करू. फक्त समासाच्या जोड्या लावा शिका कसं करायचं, समानार्थी विरुद्धार्थी, तर सोपंच आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, सो इथे 2 आणि 2 किती होतात मार्क, 4 मार्क होऊन जातात. हां हे बघा हे वाले. ठीक आहे. इथे 4 होतात, इथे 4 होतात. आता लास्टचा तिसरा प्रश्न आहे वाक्य निर्माण करू. तुम्हाला काही शब्द दिले जातात आणि त्या शब्दांवरून एक्झॅक्ट व्याकरण वापरून एक वाक्य तयार करायचं आहे. तर याच्यावर माझा ऑलरेडी व्हिडिओ करून झालेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनला त्याची लिंक देईन. 26 वाक्य म्हणजे प्रत्येक शब्दापासून एक वाक्य, असं टोटल तुम्हाला 26 वर्ड्स आहेत.
9वी 10वी दोन्ही वर्षांमध्ये. त्याच्यामुळे ते 26 वर्षांपासून शब्दांपासून बनवलेली 26 वाक्य आहेत. ती 26 वाक्य तुम्हाला तोंड पाठ करायचे आहेत, लिहून पाठ करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला इथे लिहिता येतील. इथे पण तुम्हाला 4 शब्द दिले जातात आणि कुठलेही 2 शब्द चूज करायचे आहेत, वाक्य बनवायचे आहेत. पण मी इथे पण सजेस्ट करेन की तुम्ही एक्स्ट्रा लिहून या. सो अशा प्रकारे 40 मार्काचा पेपर कसा असतो संयुक्त संस्कृतचा तो मी एक्सप्लेन केलेला आहे. तरीही तुमच्या काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन कॉमेंट करा, जेणेकरून मला त्यावर नवीन व्हिडिओ बनवता येईल. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करायचं. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला व्हिडिओज आल्यात हे कळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेअरिंग इज केअरिंग. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल संस्कृत शिकताना. ठीक आहे. तुम्हाला क्लासबद्दल, ऑनलाईन क्लासबद्दल, व्याकरणाच्या क्लासबद्दल काही चर्चा करायची असेल तर हा माझा मेल ID आहे. इथे तुमचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला कॉलबॅक करू शकते आणि आपण डिटेलमध्ये तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन कुठल्या प्रकारचा क्लास करू शकतो, त्याचे फीज किती होतात हे सगळं मी तुम्हाला इन डिटेल सांगू शकते. थँक्यू सो मच फॉर लविंग मी. आणि सगळ्यांनी आठवणीने आता पटापट सबस्क्राईब करायचं आहे, विसरायचं नाही आहे. ओके. लवकरच आपण छोट्या छोट्या व्हिडिओज पण काढूया आणि संयुक्त संस्कृत खूप आनंदाने शिकूया. धन्यवाद.